Hello friends, today we are going to learn how day and night occurs on the earth. म्हणजे पृथ्वीवर दिवस आणि रात्र नाईट कसे होतात ते आपण आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत. मी तुम्हाला इंग्रजीतून पण समजावून सांगणार आहे आणि मराठीमध्ये सुद्धा ट्रान्सलेट करून सांगणार आहे. म्हणजे इंग्रजी माध्यमाच्या तसेच मराठी तसेच सेमीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा समजेल असं. लेट अस स्टार्ट नाव. On the screen you can see this part is lighten part. म्हणजे हा जो पार्ट आहे तो कसा आहे, याच्यावर लाईट आहे and the half part is in the dark. The half part of the earth is in the dark. अर्धा पार्ट अर्थचा कसा आहे, पृथ्वीवर आहे, अंधारात आहे आणि अर्धा पार्ट कसा आहे, उजेडात आहे किंवा अर्धा भाग प्रकाशात आहे. हे असं का बरं? Why this? Because when the rays of the sun come from this side, जेव्हा सूर्याची किरणं या भागावरून येतात तेव्हा ही अर्थ काय करत असते, स्वतःभोवती रोटेशन म्हणजे स्वतःभोवती फिरत असते. म्हणजे काय करत असते, रोटेशन करत असते. आणि रोटेशन करताना तिचा अर्धा पार्ट जो आहे तो जेव्हा सूर्यासमोर येतो त्या भागावर लाईट दिसतो आपल्याला. म्हणजे तो पार्ट कसा असतो, त्या पार्टवर त्या भागावर काय असतो, डे टाइम असतो. आणि ज्या भागामध्ये अंधार आहे त्या भागावर कोणता आहे, नाईट टाइम असतो. द अर्थ टेक्स व्हेन, व्हॉट इज इन बाय डे? डे म्हणजे दिवस कशाला म्हणतात? द पिरियड दॅट अर्थ टेक्स टू रोटेट अराउंड इटसेल्फ. म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती फिरण्यासाठी जेवढा काळ तिला लागतो त्याला म्हणतात डे. आणि देर आर द टू पार्ट्स ऑफ द डे. फर्स्ट डे टाइम अँड सेकंड पार्ट इज नाईट टाइम. लेट अस सी नेक्स्ट स्लाइड. चला पुढची स्लाइड पाहूया आता. You can see here also this part in the light. Here there is a day and on this part there is night time. The earth total period of earth for rotation is called day, and the lighten part we have divided the day into two parts, day time and night time. आपण जो डे आहे, पूर्ण दिवस जो आहे तो असतो 24 आवर्सचा. आणि आपण काय केलेलं आहे, त्या डेला आपण डे टाइम आणि नाईट टाइममध्ये काय केलेलं आहे, डिवाइड केलेलं आहे. यू कॅन सी हिअर क्लिअरली दीज आर द लाईट रेज कमिंग फ्रॉम द सन हिअर ऑल्सो. अँड द लाईटन पार्ट यू कॅन सी हिअर देर इज डे अँड देर इज नाईट. And why does this day and night occurs? Because of the rotation of the earth. पृथ्वीच्या रोटेशनमुळे किंवा पृथ्वीच्या परिवलनामुळेच हे डे आणि नाईट आपल्या पृथ्वीवर दिवस आणि रात्र हे होत असतात. You have to remember these things and learn these things. Remember this. The period of time that earth takes to complete one rotation is called a day. म्हणजे पृथ्वीला एक रोटेशन किंवा स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यात जो टाइम लागतो त्याला काय म्हणतात, डे. म्हणजे काय म्हणतात, त्याला दिवस म्हणतात. अ डे हॅज टू पार्ट्स. डेचे आपण टू पार्ट्स केलेले आहेत. फर्स्ट पार्ट इज डे टाइम अँड सेकंड पार्ट इज नाईट टाइम. सिम्पली वी कॉल देम डे अँड नाईट. आपण त्याला दिवस आणि रात्र म्हणतो. Let us repeat again. The period of time that earth takes to complete one rotation is called a day. म्हणजे पृथ्वीला एक रोटेशन कंप्लीट करण्यासाठी जो टाइम लागतो त्याला म्हणतात डे. अँड वी हॅव डिवायडेड डे इंटू टू पार्ट्स. डे टाइम म्हणजे दिवस की ज्यावेळी आपल्या घरी उजेड असतो, अँड नाईट टाइम म्हणजे त्यावेळी काय असते, रात्र असते. फॉर द पर्पज ऑफ मेजरिंग टाइम वी डिवायडेड द होल डे इंटू 24 पार्ट्स. For the purpose of time we have divided whole day into 24 parts. आपण पूर्ण दिवसाला किती पार्टमध्ये डिवाइड केलेला आहे, 24 तासांमध्ये डिवाइड केलेला आहे. each of which is called an hour. आणि त्यापैकी जो प्रत्येक पार्ट आहे
त्याला काय म्हणतात, आवर म्हणतात, म्हणजे 1 तास म्हणतात. आणि आपण त्या दिवसाचे किती पार्ट होतात तास केले तर 24 आवर्स. किती होतात 24 आवर्स, म्हणजे 24 तासाचा मिळून एक दिवस बनतो. म्हणजे अर्थ जी आहे, पृथ्वी जी आहे, तिला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी फॉर कंप्लीट 1 रोटेशन अर्थ टेक्स 24 आवर्स. पृथ्वीला 24 तास लागतात, म्हणजे एक दिवस लागतो. Our today's quiz question is how many hours the earth takes to complete 1 rotation. म्हणजे पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी किती तास लागतात याचा आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचा आहे. आणि मग तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये, आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमचं नाव त्या व्हिडिओच्या स्क्रीनवर शो केलं जाईल, दाखवलं जाईल, आणि सर्वांना ते नाव तुमचं दिसेल की तुम्ही याचा आन्सर करेक्ट दिलेला आहे. Thank you.